नामस्मरणाशिवाय आतापर्यंत अन्नाचा कंड पाण्याचा थेंब सुद्धा मी कधी प्राशन केले असं संसार मांडिते काय कोणाच काय मेला मला भलतंच फूल सुचलं आणि म्हणूनच तर स्वामींसमोर ती इच्छा प्रकट केली. काय तर म्हणे त्रैलोक्याची स्वामिनी होण्याची माझी इच्छा आणि बस ती माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या सौभाग्याचे धनी प्रत्यक्ष स्वर्ग साम्राज्यावर स्वार झालेत. काय होणार आहे कुणास ठाऊक. कारण देवतांबरोबर संघर्ष करता करता जर देवतांनी माझ्या सौभाग्याला काहीतरी इजा केली तर नाही असं होणं तर शक्यच नाही. कारण मला ज्ञात आहे जोपर्यंत माझं पातिव्रत्य तेज सतेज आहे तोपर्यंत माझ्या सौभाग्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पण तरी सुद्धा देवता आहे शक्ती सामर्थ्याने युक्त आहे असं असताना माझ्या सौभाग्य पदावर काय करतील याचा काही नेम नाही. आणि म्हणूनच तर एकनिष्ठतेने मी त्यांची वाट पाहते. केव्हा एकदा ते येतील हेच मला कळत नाही. पण देवा मला एक आश्चर्य वाटतंय ग. आपली वाट पाहतो सम्राट कालनेमी महाराज यांची कृती कन्या तू राजवैभवात वाढली गजांत लक्ष्मीत वैभवात वाढलेली असो तुझ्या स्वयंवरात देशोदेशीचे राजकर्ते आले. पण असं असताना सुद्धा एक धनहीन जलधार सागर पुत्र ज्याचं वैभव म्हणजे वालुकामय प्राण होईना मग त्यात तू माझीच निवड केली. हा विचार कसा काय केला. याला सुद्धा कारण आहे. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते नाही का. आणि तेच तुमच्या मनाची श्रीमंती आणि म्हणूनच तर माझी वरं मला तुमच्या कंठी अर्पण. म्हणूनच तुझ्या बापाला मी शब्द दिला होता तुमच्यापेक्षा चुकाट ठेवीन असं मी सांगत नाही. पण तिच्या नेत्रावरती केव्हाही अश्रुधारा येऊ देणार नाही एवढं चूक नक्की दे. आणि तुझी इच्छा की स्वामी मला तर काही द्यायचं असेल तर त्रैलोक्याची स्वामिनी मला व्हायचंय होईना. या तुझ्या इच्छेसाठी मी स्वर्गावर स्वारी केली. काय झालं माहितीये का. देवेंद्र महाराज यांचा माझा संघर्ष झाला. ऐकून ज्ञात होत की देव कपटी आहे पण खरंच निघालं. अगं दोघांच्या घनघोर संघर्षात देवेंद्रानो नागपाठानो खरं बंद केलं. मग काय झालं. नेत्रासमोर काळ माझ्या उभा राहिला. माझा बाप म्हणजे सागर. संकट समय माझ्या बापाला मी हात दिली ग पण माझा बाप आला नाही. ज्याने या जलधराचं जातक कर्म केलं ते उत्पत्ती करणारे सत्यलोकीचा प्रमाद आहे त्यांचा मी धावा केला तेही आले नाही. क्षण मला ज्ञान दिलं ते माझा गुरु देवर्षी नारद महामुनीने हाक दिली तेही आले नाही. पण एक आश्चर्य घडलं. आश्चर्य माझ्या नेत्रासमोर काळ दिसत होता मूर्तिमंत मृत्यू. आणि माझ्या मनात विचारले ग ऐन तारुण्यात जर का मी जगाच्या आड झालो तर माझी भार्या म्हणजे तू वैधव्याच्या पंक्तीला बसतील. आणि अशा या वयात हा राक्षस रूपी समाज तुला जगू देईल काय. आणि बोलता बोलता माझ्या मुखात माझी वृंदा हे नाव बाहेर पडतात. सरे नाव देवाचीच कृपा. मला एक सांग दैवी तत्वानं नटलेले नागपाश केवळ वृंदा या दोन अक्षरानं तुटले असं तुझ्या नावात आहे तरी का.
हा? अहो यात माझ्या नावाचा चमत्कार कसला? मग? हा तर त्या माझ्या परमेश्वराचा चमत्कार आहे. परमेश्वर हा. कोण? समजू लागल्या दिनापासून ज्या माझ्या वैकुंठ नाथाची मी भक्ती करते, काय? तोच माझा वैकुंठीचा नारायण. आपण माझा निरोप घेऊन गेलात ना, हो. अगदी त्या क्षणापासून मी माझ्या देवाला आणण्याचं कर्तव्य करत होते. आज त्या देवानं माझ्या भक्तीचं फळ. पर्यायानं देव माझे वैरी आहे. सागर मंथन केलं दैवताने, सागरात घुसळण केलं. माझ्या बापाच्या उदरात असणाऱ्या जनाच्या प्राणांना त्राई भगवान केलं. आणि हे जेव्हा मला कळलं, म्हणून स्वर्गावर स्वारी केली शिवाय तुझी इच्छा. मग तो देव माझा वैरी असताना त्याच्यामुळे माझे पाय तुटतील हे मला पटत नाही. स्वामी, आणि दुर्दैवानं आपला जरी विश्वास नसला तरी सुद्धा त्या भगवंताचाच चमत्कार आहे. कदाचित तसं जर असेल तर आता ऐक. हा. वंदे, तू माझी भारी आहे, मी तुझा नवरा आहे. तुला सुखात ठेविना माझा शब्द आहे. या क्षणापासून वैकुंठीच्या नारायणाचं भजन, पूजन, नामस्मरण तुला बंद करावं लागेल. नाही, नाही, स्वामी थांबा. का? असं नका बोलू. कारण माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय माझं जगणं सुद्धा व्यर्थ. मला एक सांग, काय? लग्न झालेल्या स्त्रीला सर्वात प्रिय कोण? आपल्या सौभाग्य. पती म्हणजे परमेश्वर. मग काय गरज त्याची आहे? पण स्वामी, असं असलं तरी सुद्धा आज त्याच्या आशीर्वादाने तुम्ही सुखरूपपणे इथपर्यंत आलात. हा तर त्या माझ्या भगवंताचा चमत्कार. भक्ती बंद करणार की नाही? नाही, स्वामी. भक्ती बंद करावी लागेल. नवरा आणि बायको संसाराची दोन संसार रूपी रथाची ही दोन चाक आहेत. एकमेकाच्या विचारानं वावरू लागलो तरच संसार सुखाचा होईल. विश्वास द्या माझ्यावर, कशाची कमतरता भासू देणार नाही. पण त्याची भक्ती बंद करावी लागेल. नाही स्वामी, काय? माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आतापर्यंत अन्नाचा कण ना पाण्याचा थेंब सुद्धा मी कधी प्राशन केलं नाही. असं असं कुणाला सांगतात? भक्ती बंद करणार की नाही? भक्ती बंद करणार की नाही? माझ्या क्रोधाला चेतवणी देऊ नको. नाही स्वामी. विचार केला नाही नात्याचा. मला सांग, काय करणार तू बोलली? नाही स्वामी, भक्ती करणार. आपण मला मारला असला चढला तरी चालेल, अरे प्रसंगी माझा जीव घेतला तरी चालेल, पण माझ्या भगवंताचं नामस्मरण मी नाही बंद करू नामस्मरण करणार नाही. नाही नाही स्वामी, नाही ना त्यानं बोलावं लागतंय. त्यापेक्षा कुरांगार करते माझ्या 7 जन्माच्या हाड वैरिणी, हाडा नागिणी, माझ्या वैरी देव आणि त्यांचं भजन पूजा माझी भार्या करत आहे. आतापर्यंत हे माझे 2 हात माझ्या भगवंतासमोर जे जोडलेत ना मी, काय? तुम्ही माझा जीव घेतला तरी माझे हे 2 हात मी वंदे! मस्त बसणार नाही स्वामी. याच हाताना जर का माझ्या वैर्याचं पूजन होत असे तर जाय! हे तुझे 2 हात काय केलं स्वामी? तुझे 2 हात मी तोडले, पण माझ्यातील नवरा मेला असा त्याचा अर्थ नव्हे का? अजूनही तुझं संगोपन करे. इच्छा आहे का देवाचं नामस्मरण बंद व्हायला हवं? नाही स्वामी, काय? तुम्हाला काय वाटलं? ज्या माझ्या भगवंतासमोर माझे हे 2 हात जोडते ते तोडलात म्हणून माझी भक्ती कमी होईल? काय करणार? माझे 2 हात तोडलात म्हणून काय झालं? हे माझे 2 पाय तर शाबूत आहेत ना. मग या माझ्या 2 पायांनी माझ्या चरण चालीना माझ्या देव गाभारा आणि मी माझ्या देवाची भक्ती जनार्दनाची भार्या आणि वैर्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. तुझा अजूनही तुला सांगतोय ग, तोडले तुझे हात, तोडले तुझे पाय, पण एक नवरा म्हणून संगोपन करे, इच्छा पूर्ण करे. फक्त एकाच वैर्याचं नामस्मरण करायचं नाही. माझ्या भगवंताची भक्ती बंद व्हावी म्हणून माझे हात पाय तोडलात, माझा डोळा गोळा पेटवला.
भगवंताची भक्ती मी बंद करणार नाही. काय करणार तो? याच अवस्थेत लोळत लोळत मी माझ्या देवघाबऱ्यापर्यंत जाईल आणि स्तुती सुमनांचा अखंड वर्षाव माझ्या भगवंतावर माझी भक्ती सफलच करेल. गावाऱ्यात तुझा देव असेल तर ते करणार ना. मग आई देव गावाऱ्यात प्रवेश करे. ज्या मूर्तीची तू प्रतिष्ठापना केली त्या दगडाच्या मूर्तीचे राई राई एवढे माझ्या भगवंताची भक्ती बंद व्हावी म्हणून माझ्या सौभाग्याने माझा लोळा गोळा बनविला. देवा हा दिवस दाखवण्या अगोदर देवा माझे प्राण जर घेतले असते तर फार बरं झालं असतं. देवा माझे हात पाय तोडले म्हणून मला वाईट वाटलं नाही रे. पण लग्न करून उभारल्या संसारात प्रवेश करत असताना माहेरूनची प्रतिमा तुझी देवा घेऊन आले. त्या माझ्या देवाच्या प्रतिमेचे शतशः तुकडे माझ्या सौभाग्याने. देवा देवा हेच कार्य माझ्या भक्तीचं फळ दिलंस तू. हेच कार्य माझ्या भक्तीचं सामर्थ्य ठेवलंस तू. कुठे आहेस देवा? देवा झोपला असेल तर जागा हो देवा. उद्याचं मरण आज झालं तरी चालेल पण या अंत समयी देवा गोड गळ्यानं देवा तुला अडवण्याचं कर्तव्य करते देवा. देवा धाव माझ्या हाकेला धाव देवा माझ्या हाकेला लागला गळा हा पाश पहा घननी लागला गळा हा पाश पहा घननी मी तुझा कोण जाणो मी तुझा कोण जाणो मी तुझा कोण जाणो लागला गळा हा पाश पहा परमेश्वर आलाय ज्या बालपणापासून एकानिष्ठ भक्ती करते ती भक्तीची सफळ ठरली आहे. या मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन तुला देण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. देवा या अंत समय होईना पण मला दर्शन देण्यासाठी देवा भागवत आलास. हा पण अभागिनी जन्माला आले
दुर्दैव माझं म्हणूनच तर देवा, जिथं तुझ्या दर्शनासाठी महामहिम महंत घणगोळ अशी तपश्चर्या करून सुद्धा देवा हे तुझं दुर्लभ दर्शन नाही मिळत. पण आज मला दर्शन देण्यासाठी देवा तू इथं आलास, पण काय त्याचा उपयोग? तुझं दर्शन नाही घेऊ शकत मी. काय म्हणून तुझं दर्शन नाही घेऊ शकत, कारण माझ्या सौभाग्याने माझी अवस्था केली. माझे हात पाय तोडून माझा लोळा गोळा बनवला देवा. याच्यासाठी चिंता करू नकोस. यावेळी जेव्हा दैवी तेजानं तुला हात आणि पाणी पुन्हा शेळतोय, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. खरोखरच माझ्या जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं की काय, असंच मला वाटतं देवा. आज माझ्या भक्तीला प्रसन्न होऊन देवा मला आशीर्वाद द्या. अगं बाळपणापासून तू एकांश भक्ती करते, मग त्या भक्तांना दर्शन देणं मला क्रमप्राप्त आहे. याच्यासाठी तुला सुपात दर्शन देण्यासाठी शांतीधामाचा त्याग करून इथपर्यंत आलोय. पण देवा नाईलाज माझा आहे. काय म्हणून? या भक्तीची तुला एकच विनंती आहे. विनंती? अशी कोणती विनंती? माझं सौभाग्य तुला वैरी म्हणतं देवा. माझ्या सौभाग्याने जर इथं तुला पाहिलं असेल तर नको नको त्या शब्दाने तुझा अपमान करेल. तो अपमान माझ्यानं नाही पावणार. तेव्हा जा देवा, तुझ्या स्वस्ताने जा तू. संपली असेल पण मनात किंतु नको म्हणून इथं आलोय. वंदाई, अरे वंदाई, अरे ताकद स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपला प्रतिमय परमेश्वर आला असेल, जा निश्चिंत जा. शांतता म्हणजे वंदाई, मला एक सांग, मी स्वतः तुझे हात आणि पाय तोडले, मग मूर्ती म्हणता माझ्या समोर आता जीवरंदा उभी आहे. पूर्ववत हे कसं काय? जिचे तुम्ही हातपाय तोडलात ना, हा, तीच तुमची लाडकी बायको वृंदा आहे मी. ती कशी काय? याला सुद्धा कारण आहे. काय कारण? माझे हातपाय पुनश्य कसे आले याचं नवल वाटतं ना तुम्हाला? बरोबर आहे. हे माझे हातपाय मला पुनश्य कुणी दिले? माझ्या देवानं मला दिले. माझा देव माझ्या वैकुंठी जाणार आहे. तो माझा जगत पालक. त्याची एवढी मदत माझ्या पत्नीच्या मारी आलाय, त्याला जा म्हणावं. नसेल तर क्रोधाला चेतवणी दिली ना त्यानं, देव घेव करून टाकेल. मी माझ्या देवाला नाही म्हणून नाही देणार. बदलो नको. वैकुंठीचा नारायण, ना मी तुझी भक्ती केली आणि नाही तुला मी बोलविलं. मग असं असताना या माझ्या भार्याच्या महाली तुका आला. अरे जलधर, ज्याप्रमाणे माझी भक्ती दिसत आहे त्याप्रमाणे दोघांनी दर्शन देण्यासाठी मी आलोय. मला दर्शनाची गरज नाही. त्याच्या मुळाशी कारण जलधर तू आहे. मी? हा, तो कसा? अरे देवाच्या देव गाभाऱ्यात तुझ्या धर्मपत्नीनं माझी प्रतिमा पूजेला लावली आणि त्या प्रतिमाचे तू अक्षरशः तुकडे तुकडे केले. मान्य आहे. त्याचे तुकडा वैकुंठापर्यंत आला. काय? म्हणून शांती धामाचा त्याग केला साठी इथपर्यंत मी आलो आहे दोघांना दर्शन देण्यासाठी. मग आई, या जर नारायणाचा पारायण होऊ नये इच्छा असेल तर इथून चालतो. केला नाही तुला घालवावं लागेल. इथं शांती धामाचा त्याग करून इथपर्यंत आलो आहे, तो जाण्यासाठी नव्हे त्याच्यासाठी. हे वृंदे, इथं काय घडेल हे तू प्रत्यक्षाने नेत्राने पाहून याच्यासाठी जा. स्वस्तानी जा, चिंता करू नको. जा. तू जर मला आज्ञा करशील तर मी माझ्या स्वस्ताने जाते. पण तुझ्या नेत्रासमोर माझ्या सौभाग्याचे धनी आहेत एवढं मात्र विसरू नको. तथास्तु, तथास्तु.
तथास्तु, चिंता करू नको. तू जाणार नाही. हे जलधर, अरे विनाशकालीन विपरीत बुद्धी. जसा विनाशकाळ माणसाला सेवावाला तशी माणसाला विपरीत बुद्धी सुद्धा जाते. तसं ज्या जीवनात झालंय ध्यानी ठेव. नाही, या विश्वाचा पालन करता देव म्हणून तुला सारा जग ओळखते. पण या क्षणाला या जलधरा रूपी काळापासून आत्मरक्षण करणं तुला मी ईश्वरीदान करे. अरे निरंतर सारा जग जिंकता येतं, पण अहंकार माझा नाश होतो. तो अहंकार तुझ्या जीवनात उद्भवलाय, तो नाहीशा करण्यासाठी हा वैकुंठ जाणार आहे. एकदा जोरदार टाळ्या श्री देवी माऊली दशावतार मंडळींसाठी.